NGO स्टार्ट झाली, तुम्ही बोलले की तुम्ही तेव्हापासून इकडे आहे काम करतायत, तर तुमचा अनुभव काय राहिला या NGOचा? म्हणजे माझा अनुभव म्हणजे मला या क्षेत्रातली काहीच सुरुवातीला माहिती नव्हती. म्हणजे जसं मी इथे आलो तसं मी म्हणजे ह्या क्षेत्रातली माहिती घेतली. आणि मग मला तो थोडा अनुभव झाला. किती वर्षातून? आता मला इथे जवळजवळ 24 वर्ष 25 वर्ष चालू आहे. आणि मग इकडे 24 वर्ष काम करताना तुम्हाला असं काय अडचणी झाल्यात किंवा अडचणी भरपूर आल्या ना, मुलांबद्दल पण मार पण खाल्लेला आहे मुलांचा. म्हणजे अडचणी भरपूर आल्या. तेव्हा पोरं कंट्रोल वगैरे होतात? हो होतात. आणि मग तुम्ही असे काहीतरी केसेस बघितले किंवा जे खूप म्हणजे मनाला दुखावणारे असतील, असं काहीतरी लाईफमध्ये तुम्ही बघितलं? हां होतं ना, कारण कसं सुरुवातीला मी एकटाच होतो इथे. 11 मुलं इथं राहून होती. त्या 11 मुलांचा मी स्वतः एकटाच सगळा करायचो. हो, म्हणजे सगळ्या सकट त्यानं, म्हणजे जेवण बनवण्यापासून सगळं. हां. आणि हे आता हे जेवढं वाढलं आणि तेवढं होतं का की आता? नाही, ते फक्त एक रूम होता इथे. बस. हां, तो काय 18 बाय 40चा रूम होता फक्त सुरुवात. हां. आणि आता तुम्ही एवढा मोठा बनवलंय. हो. म्हणजे खूप मेहनत गेली. मग मेहनत तर भरपूर, रात्रंदिवस मेहनत केली. नुसती आत्ताच फक्त मी म्हणजे 8 तास येतो आता आणि रात्री 16 तास येतो. म्हणजे मग आता म्हणजे आता स्टाफ आहे म्हणून? हां, कारण पहिले जे आहे ना ते मी एकटाच होतो, रात्रंदिवस मेहनत घेतो म्हणून तर आता या स्टेपला NGO या स्टेजवर खूप चांगलं तुम्ही इकडे केलंय. कुठल्या प्रकारचे इकडे फेस्टिवल्स वगैरे बनवले जातात? आपण इथे हिंदू जेवढे पण फेस्टिवल आहेत हिंदू संस्कृतीमध्ये ते सर्व आपण इथे सेलिब्रेशन करतो. जसं आहे, स्टार्टिंग होते आपली जानेवारीमध्ये मकर संक्रांती पासून ते आपण तिळगुळ बनवण्यापासून ते एंडिंगला क्रिसमस साजरे करेपर्यंत. मग आता आपल्याकडे आता नवरात्री येईल, तर नवरात्रीमध्ये देवी पण आपण इकडे बसवतो. 9 दिवस गरबा असतो. तर असे सगळे सण आपण इथे व्यवस्थित मुलांसोबत साजरे करतो. आताच आपण दहीहंडी साजरी केली, रक्षाबंधन साजरे केलं. इव्हन इथे दुसऱ्या पण कॉलेजेसची मुलं येऊन या मुलांसोबत वेगवेगळे सण सुद्धा साजरे करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर रक्षाबंधनचं आहे, तर आताच आमच्याकडे SST कॉलेजचे स्टुडंट्स येऊन गेले, जे या मुलांना राखी वगैरे बांधून गेले किंवा त्यांच्यासाठी स्वीट्स आणणं, अशा सर्व गोष्टी त्यांनी केल्या. तर आपण असं सगळे सण आपण या मुलांसाठी साजरे करतो. जसं हे आपलं घरच आहे आणि घरामध्ये ज्या पद्धतीने आपण एखादा सण फेस्टिवल साजरा करतो त्या पद्धतीने आपण इथे सगळं सेलिब्रेशन करतो, मुलांकडून करून घेतो. इव्हन आपण त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळे जेवढे स्पेशल टीचर आहेत, आमचे केअरटेकर आहेत, त्या सगळे जण इथे किचन स्टाफ आहे आमचा, त्या सगळे इन्व्हॉल्व्ह होऊन इथे सगळे सेलिब्रेशन आपण करतो. असं एक आपलं घरगुतीच असा माहोल आहे आपल्या इथे. आणि मॅडम बघा, आता ज्या प्रकारे आता सपोज इकडे काय गोष्टी जसं तुम्ही बोलले राखी वगैरे घेऊन येतात, तर मग सपोज अगर कोणाला डोनेशन द्यायचं असेल मग कुठल्या प्रकारचं डोनेशन देऊ शकतात? तुम्ही इथे लागणाऱ्या नीड म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हटलं तर इथे अन्नधान्यापासून तुम्ही सॅनिटरी पॅड, आपल्याकडे मुली आहेत त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅड देऊ शकता, फिनेल क्लिनिंग साठी क्लिनिंग मटेरियल देऊ शकता. म्हणजे सर्व ज्या तुम्हाला घरात वस्तू लागतात, सोप पासून सगळ्या वस्तू, धान्यापासून सगळं तुम्ही इथे डोनेट करू शकता. आपण धान्य वगैरे पण इकडे देऊ शकतो. मग ज्या लोकांना सपोज जर मनीच्या थ्रू हेल्प नसेल करता येत तर त्यांनी धान्य वगैरे किंवा मग अशा गोष्टी जसं घरामध्ये ज्या गोष्टी युज होतात, छोट्यातल्या छोटी गोष्टी पण, तर तुम्ही इकडे येऊन देऊ शकता. कारण ती छोटी छोटी गोष्टी पण इकडे खूप सारे युजेबल आहेत. कारण ज्या प्रकारे घरामध्ये गोष्टी युज होतात सेम ऍज इट इज इकडे तसंच आहे. इकडे घरातल्या ज्या गोष्टी युज होतात इकडे पण त्याच गोष्टी युज होतात. कारण माझा एक्सपिरियन्स आहे जेवढं मी बघितलंय. तर मॅम जसं पॅरेंट्स वगैरे यांचे आहेत, तर मग पॅरेंट्स वगैरे पण इकडे येतात का? हो नक्कीच. इथे मुलांचे जे पॅरेंट्स आहेत ते वीकली भेटायला येतात किंवा मंथली येतात. काही जणांचे पॅरेंट्स नाही आहेत पण त्यांचे आहेत ते मंथली किंवा वीकली येऊन जातात. म्हणजे ऍटलीस्ट आपला मुलगा काय करतो, कसं आहे ते त्यांचं काळजी घेण्यासाठी. मॅम लॉकडाऊन मध्ये कसं तुम्ही हँडल केलं? लॉकडाऊन मध्ये खूप त्रास झाला. म्हणजे बाहेरच्या लोकांना आम्ही एंट्रीच नव्हती दिली. पूर्ण गेट वगैरे सगळे बंदच होते. इथे जो स्टाफ होता त्यांनीच खूप केअरटेकर लोकांनी वगैरे आणि आमचा नर्सिंग स्टाफ वगैरे आहे त्यांनी खूप इथे हेल्प केली आणि त्याच्या पद्धतीने मुलांना काही होऊ न दिलं. कंट्रोल कोविड आमच्यापर्यंत नाही पोहोचला. तर मग पोरं म्हणजे पोराचं आई वडील नाही बघितलं किंवा मग आई वडील जे प्रेम देतात मग ते सल्ला कसं 1 ते 1.5 वर्ष नाही मिळाल्यामुळे पोरं हायपर झालेत का? हो, थोडंफार मुलांना व्हायचं. कारण की ज्यांचे आई वडील महिन्यांनी वगैरे भेटायला यायचे त्यांना असं वाटायचं की आता का आलेले, मग त्यांना व्हिडिओ कॉल करून देणं किंवा अशा सर्व गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत. खूप चॅलेंजिंग गोष्टी होत्या. कोविड हा आणि मुलांपर्यंत आम्ही एकालाही कोविड होऊ दिला नाही, हे सर्वात मोठी गोष्ट. कारण की त्यांचे जे डोसेस आहेत ते थोडेसे जरा स्ट्रॉंग होते, त्याच्यामुळे मग त्या मुलांपर्यंत आम्ही कोविड पोहोचू नाही दिला. हे जे बनवलं जातात तर मग पोरांना ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडनं शिकवलं जातं की
नाही, आपण स्वतःच मुलांना शिकवतो. तुम्ही स्वतः कसं असतं का, मुलांची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फाईन मोटर डेव्हलप होणं, म्हणजे ती सुई त्यांना पकडता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, पहिले सर्वात मोठी माला तार असते ना, ती मोठी तार घेतो, जेणेकरून त्यांना मनी ओढता आली पाहिजे. त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप सुईकडे येतो, एकदम सुईकडे येत नाही. तुम्ही देतो. हा, आणि सुई जरी घेतली तर तिचं पहिलं पुढचं जे टोक असतं, जे टोचतं ते आपण पूर्ण काढून टाकतो, म्हणजे टोकच राहतच नाही, म्हणजे मुलाच्या हाताला टोचलं नाही पाहिजे. तसं करतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना मनी वगैरे ओढणं शिकवतो. पहिले बेसिक कन्सेप्ट मनी ओढणं होतं, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडनं आपण या माळा वगैरे तशा अशा आपण आता गणपतीला किंवा घरला डिझाईन्स वगैरे त्यांनीच बनवले ते. नाही, डिझाईन्स वगैरे आपण मुलांकडे काढून घेतो आणि हे करतो. म्हणजे आता हे डोर तोरण वगैरे झाले, अच्छा, हे झाले, आणि थोडे स्टेप मध्ये बनता मध्ये एकत्र केलं जातं. नंतर आपण त्यांना एक हे करतो. अच्छा अच्छा अच्छा, मध्ये हे पूर्ण फ्लावरचे एक design दिसतं. फ्लावरचे झाले, हा पण म्हणजे असं आपण त्याच्याकडनं करून देतो. मग हे सगळं त्यांनीच बनवलं. हो, हे मग मुलांनी आपण बाय करू शकतो. हो, तुम्ही इकडनं येऊन कधी पण हे करू शकता. दिवाळीला नक्की इकडनंच बाय करा. छान बनवलंय. आणि तुम्ही फिजिओथेरपी पण मी ऐकलं. हो, मी फिजिओथेरपी केलेलं आहे. तेव्हा तुम्ही इकडे सगळं सांभाळता, ऑलराऊंडर. हा, तेव्हा पोरांना फिजिओ वगैरे गरज असेल ते सर्व हो. तुम्ही handle आता करता. इथे ती जी मुलं जी व्हीलचेअर वरती आहेत ना, जी मुलं आहेत ना, हा. त्यांना फिजिओथेरपीची करावी लागते, आणि जी ऑटिझम मुलं आहेत त्यांना पण फिजिओथेरपीची करावी लागते. तर त्यांना मी फिजिओथेरपी देतो. तर जी फिजिकली हँडिकॅप आहेत, त्यांचे मसल टोन टाईट असतात, तर त्यांना आपण लूज करून वगैरे आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो. तसेच त्यांना स्टँडिंग करतो, चालता आलं पाहिजे त्यासाठी आपण कार्य करत असतो. आणि मग सपोज आता ते साधारण बांधत सांगितलं कधी कधी हाडं वगैरे मोडतात, लोक धक्का वगैरे देतात तेव्हा. हो, हो. मग ते पण सर्व तुम्हीच सांभाळता. नाही, हाडं वगैरे जेव्हा त्यांचं हे होतं, म्हणजे हाडं जॉईन केले जातं आणि प्लॅस्टर वगैरे लावलं जातं, त्याच्यानंतर त्यांच्या हाताची पूर्ण मुवमेंट परत नॉर्मल होण्यासाठी ते वर्क तुम्हीच हा, करता, ते मी सगळं करतो. तुम्हीच सांभाळता. त्याच्यावरती आपण लिव्हिंग मशीन हँडलिंग मशीन बघतो आणि याच्यावरती आपण डस्टर बनवायचे काम करतो. त्याच्याविषयी राजू आता तुम्हाला सांगा. इन्फॉर्मेशन द्या आता तुम्ही. हे राईट पाय मारायचा, राईट पाय ह्याला मार घालायचा, मार घेतला पद्धत बोल यायची, पाय पकडून पाय म्हणजे मागे यायची. ते होतं पाय चेंज होतोय तो बदलणार. आणि याच्यामध्ये काय म्हणतो सांग जरा. याच्यामध्ये जास्त दोन मशीन आहे पाय पकडण्याची. जी मोठी मशीन आहे ना, ते आम्ही हे बनवलो, पाकळ्यावर नॅक्टर असतो, ते आमचं हे मी आल्यापासून ही मशीन आणली आहे, आणि ही मशीन इथे होती. मी आल्यापासून सगळ्यांना नाटक माझ्या मंडळापासून बघले ही मशीन मला बोलला एक्टिविटीज वगैरह का आप कैसे लेते हो और कौन से एक्टिविटीज यहाँ पर होते हैं? एक्टिविटी में सबसे पहले हम बच्चे का बिहेवियर जो है स्टडी करते हैं, चेक करते हैं, उसकी फाइल देखते हैं, हम उसके बारे में जानते हैं कि बच्चे को क्या करता है, क्या कर सकता है आगे लाइफ में। क्योंकि यहाँ जो जितने बच्चे हैं ना, सबका अलग अलग बिहेवियर है और सबके अंदर एक अलग तरीके की टैलेंट है। अच्छा, हर एक बच्चे के अंदर एक अलग तरीके का टैलेंट है, तो उस टैलेंट को हम पहचानने की कोशिश करते हैं और उससे उसी के हिसाब से हम उसको सिखाने का कोशिश करते हैं, ताकि वो बड़ा होकर के मतलब आगे कुछ इंडिपेंडेंट खुद के लिए कुछ कर सके, किसी के ऊपर डिपेंड ना रहे। ये जो है ग्रीटिंग कार्ड बच्चों ने बनाया हुआ है, ये सब हम बच्चों से बनवा करके लेते हैं। इसके ऊपर जैसे पेपर को कट कर दिया, पेपर कट करके बच्चे को दे दिया मोड़ने के लिए, बच्चा धीरे धीरे उसको मोड़ेगा, फिर लाइन बनाने के लिए सिखाएंगे, वो लाइन बनाएगा, फिर कलरिंग करेगा, कलरिंग करने के बाद उसके ऊपर डिजाइन कैसे डालना है। तो हर ग्रीटिंग के ऊपर अलग अलग तरीके का डिजाइन बनाएंगे, हम भी उसके साथ में थोड़ा मदद सब आप करेंगे। उनको सिखाते हो? हाँ, कैसे मदद creativity करेंगे। करना इसके है? बाद क्या करेगा, फिर उसमें कलर भरेगा, कलर भर के फिर Coloring जो है वो करना है। करेगा। ये सब उन्होंने ही बनाया है? हाँ, ये इन्वॉल्व है, इन्वॉल्व वगैरह भी बनाया है? इन्वॉल्व भी बच्चे बनाते हैं फिलहाल। स्टिकिंग वगैरह सब, हाँ, कटिंग सब वगैरह, सब स्टिकिंग कुछ, वगैरह सब वैसे? स्टिकिंग वगैरह सब कुछ बच्चा ही करता है। तो उतना आप सब उनको ट्रेन उसके करते हाँ, हो? उसके साथ में थोड़ा सा हम उसकी मदद करते हैं। मतलब आप जितना हाँ, सिखा सको हाँ, उनको। जितना हम खुद उसके साथ कर सकते हैं, हम उतनी सहायता उसकी करते हैं, फिर बच्चा खुद से करता है। तो उसमें भी इम्प्रूवमेंट कैसे कैसे हो रहा हाँ, है? उसमें स्टेप कितना बाय स्टेप बच्चे का इम्प्रूवमेंट होता होते रहता रहता है। है? जैसे मैं बच्चा अभी ग्रीटिंग कार्ड बनाना सीखा, पेपर बैग बनाना सीखा, फिर धीरे अगर वो सीख गया तो उसके आगे हम लोग उसको कैंडल बनाना सिखाते अच्छा, हैं। मतलब स्टेप बाय स्टेप आप और एक्स्ट्रा स्टेप और बाय एक्स्ट्रा स्टेप, हाँ, ऐसा कैंडल बनाना intermediate? सिखाया, कैंडल बनाने सीख गया तो फिर दिवाली के दिए बनाने, उसको कलर करना सीख गया, उससे तो अच्छे वो भी से आप सेल डिजाइन करते हो? करना। हाँ,
वो भी सेल करते और उसके बाद जो है वोकेशनल में कपड़े जैसे तैयार, डोर मैट, पेपर बैग, ये सब देखा सारे देखा। हमारे बच्चे बनाते हैं। तो स्टेप बाय स्टेप हम उनको सिखाते हैं, ताकि क्योंकि बेसिक जब तक से बच्चा सीखेगा नहीं, छोटी से तब आगे नहीं बढ़ सकता। इसलिए हम पहले उसको छोटी चीज सिखाते हैं, जैसे सीखता जाता है उसको स्टेप बाय फिर स्टेप। जैसे स्टेप बाय स्टेप उसको बता हाँ, आप उसको सिखाते आगे जाते हम हो. करते हैं। किलोच्या हिशोबामध्ये हा, हा. हा मसाला आहे फक्त लावलेला, ह्याला सुगंध काही नाहीये. आता हा केतन जाधव आहे, हा आता त्याच्यावरती प्रोसेस करतोय. हे अत्तर आहे. ह्याच्यामुळे म्हणजे अगरबत्तीचा जो सुगंध येतो ना, अच्छा, तो त्या अत्तरमुळे येतो. या मटेरियलमुळे येतो. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये अत्तर अधिक ज्यामुळे काडी जळते ना, ते एक ऑइल आहे, त्याला डीईपी म्हणतात, डाय इथाइल थॅलेट. तर ते दोन्ही समप्रमाणात नाहीये, एका प्रमाणामध्ये मिक्स करायचं असतं. मग ते मिक्स केल्यानंतर ही काडी जळते. ही नुसती तुम्ही काडी अत्तरात सुगंध बुडवून- नाही हा, आहे. नाही सुगंध नाही, नुसत्या अत्तरामध्ये काडी बुडवून काढली ना तर काडी जळणार नाही. अच्छा, त्याच्यासाठी ते ऑइल वापरलं जातं. ओके 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 ओके. आता हे 5-5 काड्या त्याला दिलंय का की त्याचा वेळ जावा म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा. अदरवाईज थोडं प्रयत्न करू. नाही तर मग directly पण आपण- डायरेक्टली पण करू शकतो. म्हणजे कसं ऑर्डर जर समजा जास्त असेल ना तर मग मग याची order वगैरे आपण देऊ शकतो. म्हणजे येत याची पण म्हणजे लोक order पण देऊ घेऊन जातात. आम्ही 30-30 काड्यांचं पॅकिंग करतो. ओके हा, ओके ते ओके. पण पॅकिंग तुम्हाला दाखवतो. हे डीप करून झाल्यानंतर या प्लास्टिक पेपरवरती वाळायला ठेवणार. अच्छा. त्या वाळल्यानंतर साध्या म्हणजे उन्हामध्ये नाही, उन्हामध्ये normal सुकायला. नॉर्मल टेम्परेचरवरती, रूम टेम्परेचरवरती. आणि मग हे आमचं पॅकिंग आहे. हे 30-30 काड्यांचं पॅकिंग आहे असं. याचं काय प्राइस आता हा रोज फ्लेवर आहे. हा, हे 35 रुपयाचं एक पॅकेट आहे. 35 रुपये. हा, 35 रुपीज एक पॅकेट. तो हमारे पास जो वेस्टेज मटेरियल भी रहता है, जैसे किसी ने हम डोनेशन में साड़ी वगैरह कुछ भी दिया, हम उसको चाहते हैं बच्चों के द्वारा, बच्चों के थ्रू से उसको हम यूज में लाते हैं। जैसे साड़ी कवर, ये आप ले लीजिए, जैसे सिंगल साड़ी कवर है, जैसे ड्राई क्लीनिंग वाली जो साड़ियाँ रहती हैं उसको हम कपाट में अगर ऐसे रखते हैं तो उनका वो ड्राई क्लीन चला जाता है। तो अगर हम इसमें डाल के रखते हैं वो व्यवस्थित रहता है और यूज भी होता है। तो इसके अंदर साड़ी रखा जाता है? साड़ी, पेटीकोट और ब्लाउज हम इसके साथ कैरी कर सकते हैं एक कवर में। और ये सर जूट मटेरियल है, ये जूट का कैरी बैग है। ये बच्चों ने बनाया? बच्चों ने नहीं सर, ये बच्चों ने पूरा नहीं किया है। जैसे बच्चों से हम लोगों ने कटिंग करवाया और इस बच्चों को मशीन पे डायरेक्ट हम दिखा नहीं सकते। अच्छा, बच्चों को वो साथ में intermediate लेके है। हम उनको साथ में लेके आपको साथ सिखाना में पड़ता है। लेके हम ये करते हैं। हाँ, हाँ। हाँ, और ये जैसे सर पॉच मनी पॉच छोटा, ये भी हम लोग बच्चों से करवाते हैं। सांभाळते म्हणजे पण मुली जेव्हा पहिल्यांदा आल्या आमच्याकडे तेव्हा त्यांना काहीच समजत नव्हतं. जिथे बसल तिथं शिसूचा करायचे. मग त्यांना आता म्हणजे ट्रेनिंग दिली चांगली, तर आता म्हणजे बदल पडला त्यांना, भरपूर म्हणजे फरक पडला. आता एक जागेवर बसतात, बसायचं नसतं एक जागेवर. आणि मग ते सर सांगतात ते करून देतो आम्ही. सूला नेते सूला आल्यावर आता सांगतात, मावशी मला सू आले, घेऊन चला, शी आले सांगतात. त्यांना घेऊन सकाळी आले का वर्गे साफ करायचा, त्यांना सगळं व्यवस्थित. असं काही मुलींना भरवायला पण लागतं, ज्यांना खाता नाही त्यांना भरवायला लागतं म्हणजे असं आहे. ना हे आपल्या कुंभाराच्या याच्याकडे बाजारामध्ये directly मिळतात. मिळतात डिरेक्टली आम्ही तिकडनं घेऊन येतो परचेस करून, आणि मग ह्या मुलांकडनं हे अशी प्रोसेस Painting करून घेतो. करायला. हे प्रथम फेरी आहे. मग फायनल जे टचअप आहे ना, ते आमच्या जसं की एक्सपर्ट टीचर्स जे आहेत ते फायनल हे Final करतात. touch-up तर ते आपल्या शोकेस मध्ये लावलेले आहेत तिथे, ते बघा, ते वरती तिथे या, लावलेले आहेत. म्हणजे अंदाज घेतो आम्ही बाबा या मुलाचं वय इतकं आहे, वयाने एवढा मोठा आहे, मग याला किती कॅपॅसिटी म्हणजे किती खाऊ शकतो. 3 चपात्या, 2 वेळा थोडा थोडा भात, म्हणजे त्यांना खायचं म्हणजे नाही खायचा अंदाज नाहीये त्यांना. म्हणजे आपण जेवढं देत गेलो तेवढा म्हणजे देत ना तेवढं खायच जातील ते. असं म्हणजे हा, म्हणजे असं आहे. तुम्हाला तुमच्याप्रमाणे बघायला लागतं कोण हा, किती. हो हो. तुम्ही एवढा मोठा काय दिला ना भरून तर तेवढा खातील ते. तुम्ही देत राहाल ते खाईत राहतील. मग त्यासाठी मला एक्सपिरियन्स हा, मग ते आपल्या आयडियाने द्यायला लागतं बाबा याला 3 चपात्या 2 वेळा थोडा थोडा भात देऊन संपवायचं. हा, असं आहे. बरीचशी मुलं अशी आहेत, काय त्यांना भरवायला लागतं आम्हाला चमच्याने, त्यांना हाताने खाईत नाही ते. मग भरवायचं आपण त्याला. समजा एखादा पोरगाला जरा ताप आहे तर तो खात नाही, तर मग असं जर कोणाला मेडिकल त्रास होत असेल, हात दुखत असेल, पाय दुखत असेल, मग कसं सांगतो? मग ते आम्ही चेहऱ्यावरून, आमचा रोजचं आहे ना ते, त्या चेहऱ्यावरून चेहऱ्यावरून तुम्ही ओळखता. हा, का बाबा ह्यो जरा नर्मच झालाय, म्हणजे ह्याला काहीतरी काहीतरी त्रास होत हा, असेल. मग आपण हात लावून बघायचा, ताप आहे का. ताप असला मग गोळी वगैरे द्यायला सांगायची. मग तो जेवताना तो नाही जेवत. तर मेडिकलला त्रास देतात का असं हॉस्पिटल? नाही नाही, मेडिकल मध्ये घेतात. इथं मेडिकल स्वतःच तुमचं हो आहे इथे. हा आहे इथे ना.
आणि समजा नाहीच इथे झालं तर आम्ही हॉस्पिटलला नेतो. तर मग तिकडे कॉपरेट मग करतात तिकडं केअरटेकर लागतात. केअरटेकर हा, लागतात ना तिकडे? हा, आणि तिकडे ऐकत नसेल. 2-3 केअरटेकर पाठी लागतात त्यांना. अच्छा अच्छा अच्छा. कारण इथली सिच्युएशन आणि बाहेरची ह्या असते तिथं ओरडलेल्या लोकांना हा, मग ते जरा रोजचं नसतं त्यांचं हा हा असं आहे ते. तर मग हे तुम्ही असं सांगितलं की जसं आता हे मारामारी पण कधी कधी करता तुम्ही सांगत हो होता. हो मारामारी म्हणजे ढकलतात. असे सहज उभे असले तरी पटकन ढकलून देतात. मग कोणाचा हात मोडतो असं आहे. नाही, आता बघितलं मी तो दरवाजा किती वाचला तो लागला असतो. तसंच येते. तिथे तो मुलगा सर तो स्वतःला मार ढकलून गेला. हाडं वगैरे पण तुटतात. मग आम्ही काय करतो ते समजा तो नाही जेवत मग आम्ही काय करतो तो डाळ भात नाही खाल्ली त्यांनी मग आम्ही लिक्विड करतो त्याच डाळ भात through मग त्याला द्यायचं. मग तो बघायचा ते करून म्हणजे तो खात नाही म्हणून त्याला लगेच हे नाही खायचं त्याच्या मागे लागायचा मग तो ते नाही खाता मग ते लिक्विड करायचा ते पण नाही खात मग तो ते नाही खात मग काय करायचा मग दूध देऊन बघायचा दूध नाही घेत मग असं 4-5 वेळा चेंज करायचा आपण मग जो खाल्ला तो खाल्ला हा, असं. मग वेफर द्यायचं म्हणजे खार का मग ते समजा खाल्ले का मग तेच द्यायचे थोडेसे अच्छा अच्छा. म्हणजे असं तो थोडं थोडं जोपर्यंत taste करायला लागतं आपल्याला. हा, कुठलं खातात आणि काय नाही खात असं जोपर्यंत बघायला तो खाईत नाही ना थोडा तोपर्यंत आपण थांबायचं नाही, आपण ते check चेंज करत करीत राहायचं लागतं. अच्छा अच्छा. असं आहे मग त्यांच्या मनातलं आपल्या मग गोष्टी समजून हा. आपल्याला समजून घ्यावं लागतं. हा असं आहे ते. जाऊ मी चाललो. बाय बाय. बाय. जाऊ ना नक्की. हो माझा युट्यूबला व्हिडिओ बघणार ना. हो चला चला बाय. बाय.